अमेरिका आणि इराणच्या युद्धात आतापर्यंत 8,000हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। 43,000हून अधिक ड्रोन्स आणि मिसाईल्स चालले आहेत। या युद्धात झालेलं नुकसान हे 49 लाख कोटींच्या आसपास जात असल्याचं सांगण्यात येत आहे। अमेरिका इराण युद्धाचा जगात 14 देशांना फटका। युद्धामुळे जगाचं 49 लाख कोटींचं नुकसान। युद्धात 8,710 जणांचा मृत्यू, 40,000हून अधिक जण जखमी। अमेरिका इराणच्या युद्धात 39व्या दिवशी युद्धविराम झाला असला तरी मात्र युद्ध अजूनही थांबलेलं नाही। या 40 दिवसांच्या काळात युद्धामुळे जगाचं मात्र मोठं नुकसान झालंय। इंधन, ऊर्जेचं संकट जगभरावर असून जगभरातील 30 मोठ्या अर्थव्यवस्था असणारे देश सध्या चिंतेत आहेत। युद्ध जरी येत्या काही दिवसात थांबलं तरी मात्र जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी आणखी 1 ते 2 वर्ष वाट पाहावी लागेल असं तज्ञ सांगतायत। अमेरिकेचं एकूण या 39 दिवसामध्ये 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। इराणचं नुकसान बघायला गेलं तर इराणचं नुकसान साधारणपणे 12 ते 13 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेलं आहे। आणि इस्रायलच्या एकूण त्यांची जी राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यात 1% जास्त त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न घटलेलं आहे। आणि एकूण संपूर्ण जगाचं नुकसान जर बघायला गेलं तर हे साधारणपणे 50 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे। अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी युद्धावर कोट्यवधी रुपये खर्च केलेत आणि इराणचं युद्धामुळे मोठं नुकसान झालंय। अमेरिका या युद्धात दर दिवशी 15,666 कोटींचा खर्च करत होती। 40 दिवसात हा खर्च 5 लाख कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। तर एका महिन्यात इराणचं 13 लाख कोटींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। इराणमधील 4 कोटी नागरिक या युद्धामुळे दारिद्र्य रेषेखाली जाण्याची शक्यता आहे। युद्धामुळे झालेलं नुकसान भरून येण्यासाठी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी इराणला लागण्याची शक्यता आहे। तेल निर्यात युद्ध काळामध्ये ठप्प झाल्यानं इराणचं 33,000 कोटींचं नुकसान झालंय। इराणच्या जीडीपीत यामुळे 20% घट होण्याची शक्यता आहे। युद्धात अमेरिकेची अब्जावधींची युद्धविमानं, हेलिकॉप्टर्स जळून खाक झाली आहेत। तब्बल 5 लाख कोटीचा खर्च, शेकडो फायटर जेट्स आणि 3 महत्वाच्या एअरक्राफ्ट कॅरियर्स तैनात केल्यानंतर सुद्धा जर इराण अमेरिकेला 40 दिवस झुंजवत ठेवण्यामध्ये यशस्वी झाला असेल तर ही एक प्रकारे अमेरिकेची सामरिकदृष्ट्या नाचक्की आहे आणि अमेरिकेच्या महासत्ता या बिरुदावलीला एक प्रकारे चॅलेंज करण्याचाच प्रकार आहे। मुळातच अमेरिकेचं यामध्ये आर्थिकदृष्ट्या प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांचे अत्याधुनिक अशा प्रकारचे फायटर जेट्स, एवॅक्स यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला इराण हम हटेंगे नहीं अशा प्रकारची भूमिका देऊन चिवटपणे जरी लढा देत असला तरी इराणचं या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। इराण हा कमीत कमी 8 ते 10 वर्ष मागे लोटला गेलेला आहे। युद्धामुळे जगाचं जे पर्यावरणीय नुकसान झालंय ते भरून येण्यासाठी 20 ते 30 वर्षांचा कालावधी लागणार आहे। इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेनं लादलेल्या युद्धाचा हा इतका मोठा फटका जगाला बसल्याचं दिसतंय। इतकं सगळं घडल्यानंतरही इराणची शस्त्रास्त्रांची ताकद आजही प्रत्युत्तरासाठी पुरेशी असल्याचं सांगण्यात येत आहे। इतक्या अपरिमित हानीनंतरही युद्ध थांबेल का याची शाश्वती नाहीये। युद्धविरामाच्या घोषणेमुळे शांततेची आशा निर्माण झाली असली तरी मात्र कायमस्वरूपी तोडग्याची वाट अजूनही बिकटच दिसतेय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।